नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विशेष स्वागत त्या सर्वांचं ज्यांनी या चॅनलला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सबस्क्राईब केलं आहे त्यांचं. आणि त्याचसोबत आत्ता हा जो कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत. थंबनेलमुळे हा विषय आहेच हे तुमच्या लक्षात आलं असेलच. ॲक्च्युली तसं बघितलं तर या विषयाची तशी फार आवश्यकता होती असं मला वाटत नव्हतं. पण क्रिएटिव्ह टीमची आमची इच्छा होती की थँक्स गिविंगचा एक व्हिडिओ होणं गरजेचं आहे. 100 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण करू, नंतर 500 झाल्यानंतर करू, नंतर 1000 झाल्यानंतर करू, नंतर पुढे त्याप्रमाणे. पण 100 होत आहेत असं वाटेपर्यंत त्या सबस्क्रायबरच्या नंबरने 150 कधी क्रॉस केले हे सुद्धा समजलं नाही. आणि आजच 150 सबस्क्रायबर पूर्ण होऊन आपला चॅनल जो आहे तो पुढे आला आहे. आणि विशेष म्हणजे 2 आठवड्याच्या कालावधीमध्येच हा रिस्पॉन्स खरोखरीच ओव्हरवेल्मिंग वाटतो आहे मला. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, कॅमेरासमोर बोलण्याची मला अजिबात सवय नव्हती. पण विषय होता, विचार होते आणि थोडंसं आर्थिक साक्षरतेचं जे माझ्या मनामध्ये चालू होतं की आपण थोडं तरी आपल्याला जेवढं ज्ञान अनुभवाने मिळालं आहे ते अनुभवाचं ज्ञान जे आहे ते थोडंफार का होईना आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचवावं, शेअर करावं, हा विषय माझ्या बरेच दिवस चालू होता डोक्यामध्ये. पण हे कसं करायचं, काय करायचं, हा सगळा जो तामझाम आहे ना तुम्हाला जो दिसतोय तो एकाचं काम नाही. म्हणजे मी इथे काय कोणाला यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे किंवा कोणाला डिमोरलाइज करतो आहे, हा विषयच नाही. पण एवढ्या 1-2 आठवड्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मला जे समजलं आहे ते मी तुम्हाला फक्त सांगतो की अगदी इथं DSLR समोर आहे, DSLR कॅमेरा समोर लावलेला आहे, हा माईक इथे जोडला आहे, त्याला कनेक्टिव्हिटी आहे, थोड्याफार काही लाईट्स वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टींचे अरेंजमेंट करणं, त्यानंतर हे विषय आणि विचार जे आहे ते माझे असतात, मी बोलतो वगैरे. पण त्याच्यानंतर पुन्हा ते प्रोसेसिंग करणं म्हणजे ते एडिटिंग म्हणतात ते. मग ते एडिटिंग करणं, त्याच्यामध्ये काही आपला व्हॉईस कमी आला आहे, जास्त आला आहे, अमुक तमुक, हे सगळं जे आहे ते त्याच्यावर करणं आणि पुन्हा थोडंफार त्याच्यामध्ये ॲनिमेशन ॲड करणं, हे सगळं जे काम आहे ना ते एकाचं काम नाही. हे मला 2 आठवड्यात नक्की जाणवलं. आणि मग ह्याच्यामागे 2-4 लोकं तरी काम करत आहेत. क्रिएटिव्ह टीम म्हणजे माझी जवळपास 3-4 लोकं आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल करायला. तर हे काम म्हणजे एकट्याचं नाही हे मला कळलं. म्हणून मग त्यांचा जो म्हणजे त्यांची जी इच्छा होती की 100 सबस्क्रायबर झाले की आपण काय करावं, थँक्स गिविंग म्हणून एक व्हिडिओ बनवावा आणि सगळ्यांचे आभार मानावेत असं त्यांचं जास्त म्हणणं होतं. माझ्याकडे माझ्या विषयांची म्हणजे अर्थविषयक जे आपण विषय सुरू ठेवले आहेत त्याची बरीच मोठी शृंखला आहे. लाईनअप खूप विषय मी लिहून ठेवलेत की या विषयावरती आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत, व्लॉग्स बनवायचे आहेत. पण म्हटलं ठीक आहे, म्हणजे शेवटी कसं असतं, एनकरेजमेंट असतं. त्यांनी मला एनकरेज केलं की तुम्ही हे करा, तुम्ही हे बोला, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मग आता त्यांची थोडी एक छोटीशी इच्छा असते, ती पण आपण पूर्ण करू नये असं तर होणं योग्य नाही. म्हणून मग हा आजचा जो व्हिडिओ आहे तो खास त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी बनवला आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं, हा चॅनल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर केलं, त्यासाठी अगदी मनापासून तुमचे आभार. आणि असंच प्रेम जे आहे ते तुमचं कायमसोबत माझ्या राहू द्या. खरोखरी सांगतो, अगदी चॅनल सुरू करतानासुद्धा माझ्या क्रिएटिव्ह टीमलासुद्धा मी हे स्पष्ट सांगितलं होतं की ते ॲक्टिंग करणं वगैरे मला काही जमणार नाही. जे आहे ते साधेपणाने जे जमतं आहे, मला ज्या भाषेत जमतं आहे त्याप्रमाणे मी सांगणार आहे. त्यांनी अगदी तसाच योग्य प्रतिसाद देत मला एनकरेज केलं आणि तुम्हीसुद्धा बऱ्यापैकी त्याला शेअर केलं, बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचवले व्हिडिओज. आणि त्यामधून आज सबस्क्रायबरची संख्या 2च आठवड्यात आपण 150 पार केलेली आहे. म्हणजे एक माझ्या दृष्टीने मला काही ह्याच्यातलं फार काय टेक्निकल नॉलेज माहिती आहे अशातला अजिबात भाग नाही. पण हा आकडा मला बरा वाटला की ठीक आहे, चला स्टार्ट आहे. आणि म्हणतात ना की छोट्याशा गोष्टीचं सुद्धा आपण काय म्हणतात त्याला ते सेलिब्रेशन करणं गरजेचं असतं. त्यामुळे एक आनंदसुद्धा आपल्याला मिळतो. म्हणून म्हटलं ठीक आहे, तुम्ही करा. आजचा एक एपिसोड जो आहे तो आपण तुमच्या आग्रहाखातर, तुमच्या इच्छेखातर आपण थँक्स गिविंगचा करूया. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे म्हणजे आत्ता सध्या हा व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांचे सुद्धा अगदी मनापासून हात जोडून
अगदी मनापासून, म्हणजे ते फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट म्हणतात तसा प्रकार. आभार, शतशः आभार. आणि असंच प्रेम हे कायम राहू द्या. आणि विषय माझ्याकडे खूप आहेत, मला खूप काही सांगायचं आहे, बोलायचं आहे, तुमच्याकडून सुद्धा ऐकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे काय चाललं आहे आपलं. म्हणजे मराठी माणसाचं अर्थविश्व काय आहे, कुठे आहे, कसं आहे. म्हणजे सगळ्या स्तरातले लोक आता हे बघतायत. एकूणच कमेंट मी वाचतोय, बऱ्याच जणांचे प्रश्न पण येत आहेत, काही जणांच्या सूचनासुद्धा येत आहेत. त्या सूचनांचं सुद्धा म्हणजे स्वागत आहे. फक्त एकच आहे की जे आपण रिलेशन मेंटेन करतो आहोत ते विषयाशी निगडीत असलं तर बरं होईल. म्हणजे आत्तापर्यंत तरी कोणी अशी काही म्हणजे म्हणतात ना की ज्या एखाद्या कमेंटला आपल्याला रिस्ट्रिक्ट करावं लागेल अशी एकही कमेंट वगैरे नाही आहे. सगळ्या पॉझिटिव्ह आहेत, चांगल्या आहेत. सूचनासुद्धा असतील तरी त्यासुद्धा कुठल्या एखाद्या बॅड लँग्वेजमध्ये नाही, चांगल्या आहेत. त्याचंही सौहार्दाने स्वागत आहे. पण हे असं प्रेम जे आहे ते राहू द्या. याच्यातून एकच होईल की आपण सर्वजण मिळून एका विषयाच्या अँगलने बघायची एक आपल्याला सवय लागेल आणि त्यातून काहीतरी 1% तरी पॉझिटिव्ह काही चांगलं घडलं तर ते मला वाटतं फायद्याचंच ठरेल. म्हणून हा सगळा चॅनलचा जो आहे तो विषय सुरू राहील. हे कंटिन्यू काम राहील. मी मगाशी म्हटलं तसं लाईनअप केलेले माझ्याकडे बरेच विषय आहेत. ते विषय मला आता घ्यायला वेळ नाही. अगदी म्हणजे माझं स्वतःचं काम करून मग मी हे काम करतोय. म्हणजे पूर्ण फुल टाईम यूट्यूबर हा काही प्रकार नाही. म्हणजे या निमित्ताने सांगावं वाटतं. काय काम आहे वगैरे हे सगळं रिव्हील मी करणार आहे. पण ते थोडा वेळ जाऊ द्या. त्यानंतर आहेच आपण म्हणजे वैयक्तिक ह्या गोष्टी येईपर्यंत वेळ जाऊ द्या, नंतर आपण बघू. तर सांगायचा मुद्दा आहे की ह्या लाईनअप केलेल्या ज्या विषयांच्या गोष्टी आहेत त्या आपण इथे अर्थविषयकच, इथे पैसा सोडून विषय कुठलाही असणार नाही. म्हणजे व्लॉग कुठलाही असा असणार नाही की अमुक ठिकाणच्या पर्यटन स्थळाची तुम्हाला माहिती देतो, हे बघा मी आज काय जेवण बनवलं, हे बघा मी आज काय करतो आहे, असला विषय मला तो म्हणजे पटत पण नाही. जे आहे तेच कंटिन्यू काम करत राहील एवढं नक्की. फक्त तुमची साथ हवी आहे आणि अशीच हवी आहे. तर पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत. आणि जे कमेंट करून काही आपल्या सबस्क्रायबर्सने प्रश्न विचारले आहेत त्यांचा नक्कीच विचार केला आहे. त्याबद्दल मला एक्स्ट्रा माहिती हवी आहे, ती पण माहिती मी घेतलेली आहे. आणि लवकरच उद्या किंवा परवामध्ये आपण ते प्रश्न घेऊ आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. ह्या 1-2-3 दिवसामध्ये कारण माझे विषय जे लाईनअप आहेत त्याला थोडंसं ब्रेक करून मला ते प्रश्न घ्यावे लागणार आहेत. म्हणून तरीसुद्धा मी वेळात वेळ काढून त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा किंवा त्याच्यावर काही सल्ला म्हणू शकत नाही मी, पण माहिती देण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करेन. फक्त एकच करा की या 2-3 दिवसामध्ये ज्यांनी कमेंट केले आहेत न चुकता ते व्हिडिओ बघा की जेणेकरून तुमचेच प्रश्न असतील ते तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. आणि मला आता दुसरं काय सांगायचं होतं, तर क्रिएटिव्ह टीमने आमच्या आणखीन एक ठरवलं आहे की एखादं असं कॅरेक्टर जे आहे ते माझ्या मदतीला ते पाठवणार आहेत. आता नेमकं काय करणार आहे ते खरंच माहीत नाही आहे, पण असं ते ॲनिमेशन वगैरे काहीतरी आहे. एक आमच्यामधला तो व्यक्ती आहे जो त्याला फार इंटरेस्ट आहे. पण असो, लवकरच काहीतरी आपलं एक त्यांच्या दृष्टीने अट्रॅक्शन असं, पण ते चांगलं करतील तेव्हाच मी इथे त्यांना परमिशन देईन की हे ठीक असेल तर करा, नाही तर मग नका करू वगैरे. असो, म्हणजे सगळ्यांनाच एन्करेजमेंट करत त्यांनी मला एन्करेज केलं, मी त्यांना एन्करेज करतो आहे. त्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो, माझी इच्छा ते पूर्ण करत आहेत, असा विषय सध्या चालू आहे. पण एकूणच आपलं सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी आपण काय करू शकतो, हा प्रवास जो आहे विचारांचा प्रवास आहे, त्यातून कृतीचा प्रवास जो आहे तो अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि माझे सौधार्याचे 2 शब्द इथे संपवतो. हे भाषण वाटलं मला थोडा म्हणजे ओव्हरवेल्मिंग झाल्यामुळे, पण तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. ज्यांनी आता सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा. पुढचे येणारे हे जे सगळे व्हिडिओज आहेत ते आपले अर्थविषयक ज्ञान वाढवण्यासाठीच असतील, चर्चात्मक असतील, हे नक्की. तर थांबतो इथेच. पुन्हा एकदा धन्यवाद. किती वेळा धन्यवाद म्हणावेत याचं लिमिट नाही ठेवलं तरी मी कायम तुमचे धन्यवादच म्हणत राहीन असं वाटतं. पण असो, भेटू नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये एक चांगला आणि बेस्ट विषय की जो अशा प्रकारचंच आर्थिक ज्ञान जे आहे ते वाढवण्यास मदत करेल. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा. चॅनल शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, जे असेल ते. धन्यवाद.